शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य हे डोळ्याचे पारणं फेडणार आहे। दिनांक 9 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत हे महानाट्य चालणार असून याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे। पुन्हा एकदा अमरावतीकर जनतेला विनंती आहे, शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य पाहण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती गमवू नका। त्याचा कारण आता प्रत्यक्ष आम्ही या मैदानात आहोत। या मैदानामध्ये 16व्या शतकात कशी परिस्थिती होती याचा चित्रीकरण, याचा सादरीकरण आपण सगळ्यांच्या समोर येणार आहे। आणि आपण पाहू शकता एवढा मोठा मंच एवढा मोठा आपण सगळ्यांना दिसणार आहे। एवढा मोठा मैदान आपल्या सर्व रसिकांसाठी उपलब्ध झालेला आहे। ही सगळी सुविधा आपण सगळ्यांसाठी आहे आणि म्हणून आपला जो लपलेला इतिहास आहे, आपल्याला जे माहीत नसलेला इतिहास आहे, ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपण सगळ्यांना प्राप्त झालेली आहे। या संधीचा चीज करण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं। पुन्हा एकदा या पश्चिम विदर्भातल्या सर्व लहानपासून तर ज्येष्ठापर्यंत त्यांना माझी विनंती राहणार आहे की या संधीचा फायदा आपण घ्यावा। या महानाट्याचे उद्घाटन शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे सुद्धा या पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले। या ठिकाणी आयोजन समितीचे अध्यक्ष, माजी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जगदीशभाऊ गुप्ता, या जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय अनंतरावजी गुडे साहेब, महापालिकेतील विरोधी पक्षनेते आमचे बंधुमित्र बबलूभाऊ शेखावत आणि खऱ्या अर्थानं या नाटकाचे दिग्दर्शक महेंद्र महाडिक साहेब, अमरावतीकरांच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं मी महाडिक साहेबांचं अभिनंदन करतो। म्हणजे जी ती 500 रुपये तिकीट आहे ती 250 रुपयाची ठेवली आहे, जी 300 रुपयाची तिकीट आहे ती 150 रुपयाची ठेवलेली आहे। म्हणजे घरच्या पालकांना 300 रुपयाची तिकीट घ्यायची, पण त्यांच्या घरचे पाल्य जे आहे, जे विद्यार्थी आहे, त्यांना 150 रुपयाच्या तिकीटमध्ये या ठिकाणी प्रवेश घेता येईल आणि नाटक पाहता येईल। समितीचा प्रामुख्याने उद्देशच तो आहे तर विद्यार्थ्यांमध्ये या सगळ्या इतिहासकालीन घटनांची नोंद व्हावी त्यांच्याजवळ, म्हणून या दृष्टिकोनातून अर्धी किंमतीत आपण हे ठेवलेलं आहे। या महानाट्यासाठी सायन्स कोर मैदानावर 120 फूट भव्य रंगमंच, 80 फूट लांब राऊंड, 55 फूट उंच किल्ला यासह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा समावेश राहणार आहे। मराठे व मोगल यांच्या तलवारीची खणखणाट, तोफांचा गडगडाट, नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई, 12 फूट जहाजांचा वापर, 250 शंभूप्रेमी कलाकारांचा समावेश राहणार असल्याचे यावेळी आयोजकांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले। जय जिजाऊ जय शिवराय। मी महेंद्र वसंतराव महाडिक, शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा लेखक, दिग्दर्शक आणि शिवपुत्र संभाजी हे महानाट्य 9 जानेवारी ते 13 जानेवारी अमरावती येथे सायन्स कोर मैदान येथे होणार आहे। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आणि खराखुरा इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल आणि ज्वलंत तेजस संभाजी महाराज आपल्याला पाहायचे असतील तर डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी महाराज यांच्या भूमिका देतात आपल्या अंबापुरी नगरात। आपण जास्तीत जास्त संख्येने या आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा। शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजन समितीच्या वतीने अमरावतीकरांना समितीच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की 9 ते 13 जानेवारीच्या दरम्यान अमरावती येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या महानाट्याच्या प्रमुख भूमिकेत डॉक्टर अमोल कोल्हे असून पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यामध्ये या महानाट्याचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने या ठिकाणी शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या धर्तीवरच शिवाजी महाराजांची रायगडची समाधी या ठिकाणी आपण साकारत आहे। बऱ्याच वेळा घरातील महिला, मुलं, आबालवृद्ध हे रायगडावर जाऊ शकत नाही, त्यामुळे महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन आपण घेऊ शकत नाही, म्हणून आयोजन समितीच्या वतीने
रायगड या ठिकाणी साकारत असून छत्रपती संभाजी महाराजांवरचा चरित्र आपण या ठिकाणी बघूया, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या समाधीचे सुद्धा दर्शन आपण या ठिकाणी घेऊ एवढं आवाहन करतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी 9 ते 13 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महानाट्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा अशी आयोजन समितीच्या वतीने विनंती। या पत्रकार परिषदेमध्ये आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।